मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत राहुलच्या लग्नानंतरचा भाग. राहुल आणि रिया हे जेव्हा कोल्हापूरला त्यांच्या गावी जातात तेव्हा त्यांच्याबरोबर अविनाश आणि जुई पण जाते. तर आपण इथून पुढे भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जुई ताट घेऊन खाली आली तेव्हा सगळ्यांची जेवण झालेली. राहुल त्याच्या डॅडी आणि आजोबासोबत गप्पा मारत होता. ती तशीच किचनमध्ये गेली तर आज रिया आणि तिची सासू किचन आवरत होत्या. सकू भांडी घासत होती आणि नर्मदा, सुमन आजी तिथेच बसून गप्पा मारत होत्या. तिने सकूला ताट दिलं आणि तिथेच उभी राहिली. आंटी, मी काही हेल्प करू का? जुईने किचन कट्टा साफ करणाऱ्या राहुलच्या मॉमला विचारलं. हो हो कर, राहुलची मॉम लगेच बाजूला होत बोलली. मग किचन कट्टा साफ करू लागली, पण तिचं सगळं लक्ष लक्ष्मी आजी काय बोलतात याकडे होतं. राहुलची मॉम तिच्या दोन्ही सासवांसोबत जाऊन बसली, पण त्या तिघींचं महत्त्वाचं असं काहीच बोलणं होत नव्हतं. जुई निराश होऊ लागली. तिला वाटलं होतं की अविनाशच्या मॉमबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल, पण त्या तिघी आसपासच्या लोकांच्या उगीच बोलणं करत होत्या. आवाजाने जुई दचकली. तिने बाजूला पाहिले तर रिया तिच्याजवळ होती. काय जुई, तू अविनाशसाठी जेवण घेऊन गेली होती? रियाने अगदी हळू आवाजात विचारलं. हो, म्हणजे ते आजी बोलल्या म्हणून, जुई हळू आवाजात बोलली. अच्छा, पण तू अविनाशपासून थोडं दूर राहा. तू त्याच्या ऑफिसमध्ये काम करते ते ठीक आहे, पण इथे त्याच्याशी जास्त बोलत जाऊ नको. रिया थोडं रागात बोलण्यासारखी वाटली. जुईनं मानेनेच होकार दिला. जुईला मनातून वाईट वाटत होतं. रिया तिला अविनाशपासून दूर राहायला सांगत होती, पण यात नक्की तिची काळजी होती. जुई तर त्याच्या प्रेमात पडली होती, त्यामुळे तिला वाईट वाटत होतं. झालं असेल तर जाऊया आपण बाहेर, रिया बोलली. तसं दोघी किचनच्या दरवाजाजवळ आल्या आणि त्याचवेळी दरवाजामधून जयश्री हातात घेऊन आली. तिचा चेहरा एकदम पडला होता. आजी, आज अविनाश इथलं जेवणार का? जयश्रीने सुमन आजीला विचारलं. होय, ही जुई गेली होती जेवण घेऊन, सुमन आजी बोलल्या आणि जयश्रीने जुईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात थोडं आश्चर्य आणि खूप सारी जेलसी स्पष्ट दिसत होती. तरीही जुईने तिला हसून प्रत्युत्तर दिलं आणि रियासोबत बाहेर आली. जुई, तू डोक्याची पट्टी काढली का? रियाने तिच्या कपाळाकडे बघत विचारलं. हो, मगाशी काढली. आता जखम थोडी बरी झाली आहे. जुई, ओके, तू ठीक आहेस ना? काही त्रास होत नाही ना? रियाने काळजीने विचारले. हो, मी एकदम ठीक आहे. तू उगीच काळजी करते, जुई हसत बोलली. ओके, जाऊन झोप आता. रियाला तिच्या रूमजवळ सोडलं आणि मग ती तिच्या रूमकडे गेली. जुई रूममध्ये गेली, दरवाजा लावून घेतला. थोड्या वेळाने तिने पुन्हा दरवाजा उघडून पाहिलं तर रिया नव्हती. तिने सुटकेचा निश्वास सोडला. मग थोडं पुढे येऊन आसपासचा कानोसा घेतला. वरती गेली. रात्री अविनाशने तिला बोलवलं होतं ते तिच्या लक्षात आलं होतं. आता वरती आल्यावर मात्र हृदय धडधड करत होतं. काय बोलायचं असेल त्याला? काही कामाचं असेल का? ती विचार करतच त्याच्या दरवाजाजवळ आली. तिने दरवाजा थोडा करून पाहिलं. आतमध्ये अविनाश लॅपटॉपसमोर बसला होता. मे कमिंग सर? तिने विचारलं. त्याचा हुंकार आला. वर न बघताच तिने दरवाजा बंद केला, त्याला कडी घातली आणि आतमध्ये जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. सर, तिने हाक मारली. व्हॉट? त्याने पुन्हा मान वर न बघताच विचारलं. कोणाला? त्याने उलट विचारलं आणि आता ती स्वतःलाच मनात शिव्या घालू लागली. तू या सायको बटाट्याची प्रत्येक गोष्ट ऐकली तर झालंच कल्याण. उगीच आलीस इथं. ओके, मी जाते, ती सुस्कारा सोडत बोलली आणि मागे वळली. त्याचवेळी तिच्या हाताचं मनगट पकडलं. तसं तिने चमकून मागे पाहिलं. तो उठून उभा राहिला होता. तिथेच 2 सीटर सोफ्यावर बसली. तो पण तिच्या शेजारी बसला. जुई आत्ता एकदम आतुर झालेली की तो काय बोलतोय. मनात थोडी धाकधूक पण वाटत होती. जुई,
त्याने बोलायला स्टार्ट केलं आणि त्याच्या पहिल्याच शब्दावर तिची विकेट पडली. तिचे लाल लगेच गुलाबी झाले. हाय जुई. शॉर्ट फॉर्म का असेना, पण फक्त त्याच्या या हाकेने पोटात लगेच गुदगुल्या होतात. त्याची ती फुलपाखरू जणू वाटच बघत असतात. जुईने नजर खाली घेत केस कानामागे सारले. तू तुझ्या फ्युचरबद्दल काय प्लॅन केला आहे? त्याने विचारलं आणि तिच्या तोंडावर न समजण्याची एक्सप्रेशन उमटले. फ्युचर प्लॅन म्हणजे? तिने गोंधळून विचारलं. मुलींना वय थोडीच विचारतात. त्याने विचारलं. सो इथून पुढे काय करणार आहेस? लग्न वगैरे? त्याने विचारलं आणि आत्ता मात्र तिच्या पोटात जास्त एक्साइटमेंट भरून वाहू लागली. तो असं काही विचारतोय हेच तिच्यासाठी सरप्रायझिंग होतं. त्याला काय उत्तर द्यावं ते पण कळत नव्हतं. ती तशीच त्याच्याकडे बघत बसली. आत्ता मात्र तो थोडा वैतागला. मी काय प्रवचन देतोय का? त्याने वैतागून विचारलं. हां? तिने गोंधळून विचारलं. गिव्ह मी द आन्सर, तो बोलला. मी ते विचार नाही केला. जुई गडबडून बोलली. खरंच विचार नाही केला? लास्ट टाईम तू बोलत होती की लग्न करणार नाही. तू बोलत होतास की दरवाजावर टकटक वाजली. जुईने दचकून दरवाजाकडे पाहिलं. आत्ता यावेळी कोण आलं असेल आणि आपल्याला इथं पाहून काय विचार करेल? मनात विचार येताच ती प्रचंड घाबरली. वेट, मी बघतो, अविनाश उठत बोलला आणि जुईने पटकन त्याचा हात पकडला. ऑट? त्याने न समजून विचारलं. मला लपवा, ती घाबरून बोलली. ऑट? त्याने थोडं चकित होऊन विचारलं. बाहेर कोण आहे माहीत नाही, पण मला इथं पाहून गैरसमज होईल. अगोदरच रात्र झाली आहे. प्लीज मला कुठेतरी लपवा. ती घाबरून दरवाजाकडे बघत बोलली. रिलॅक्स, कोणी काही बोलणार नाही. तो तिच्या हातातून हात सोडवत बोलला. नो नो, थांबा, उघडू नका. जुई इकडे तिकडे बघत बोलली. तेवढ्यात तिला कपाट दिसला. तो हाक मारत होताच की ती जाऊन त्या कपाटात शिरली आणि दरवाजा लावून घेतला. अविनाशने नकारार्थी मान हलवून सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडायला निघून गेला. इकडे जुई जीव मुठीत घेऊन लपली होती. नशीब आता आतमध्ये आल्यावर आपण दाराला कडी लावली, पण आता बाहेर कोण आलं असेल? ती विचार करत होतीस की तिला बाहेरून आवाज ऐकू आला. अविनाश, प्लीज. 2 दिवसांचा प्रश्न आहे. हा राहुलचा आवाज होता. म्हणजे राहुल आलेला. नशीब आपण लपून बसलो, नाहीतर याने लगेच रियाला सांगितलं असतं आणि मग रियाचे प्रश्न सुरू झाले असते. जुईने एक सुस्कारा सोडला, पण आता तिची त्या कपाटात घुसमट होऊ लागली. कधी एकदा राहुल जातोय असं वाटू लागले. तिने तिथंच डोळे बंद केले. इकडे राहुल अविनाशला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करीत होता. राहुल, आय एम बिझी, प्लीज लिव्ह. अविनाश त्याला बोलला. अरे पण आम्ही सगळे थांबत आहोत, तर तू पण थांब ना. तसे तू 15 वर्षानंतर आला आहेस. थोडं एन्जॉय कर. राहुल. अविनाशने एकदा कपाटाकडे पाहिलं. राहुल येऊन 2 मिनिटे झाली होती, पण त्याला जुईची काळजी वाटू लागली होती. तिला श्वास घेता येत असेल की नाही म्हणून त्याला भीती वाटत होती. त्यांनी पूर्ण एकदा कपाटाकडे पाहिलं. थोडीशी फट असावी म्हणजे श्वास घेता येत असेल. त्याने विचार केला. तू तिकडे काय बघतोय? तू मला सांग ना. राहुल बोलला आणि अविनाश जास्तच वैतागला. राहुल, गेट आउट. मी सकाळीच इथून निघून जाणार आहे, तेही कोणाला न सांगता. तो रागात ओरडला. राहुलचा चेहरा लगेच पडला. ओके फाईन, मी जातो. इतकं ओरडायला काय झालं? राहुल पोटात बोलला आणि बाहेर जाणार तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो मागे झाला तर अविनाश त्याच्या मागोमाग आलेला. त्याला असं काहीच आलेलं पाहून राहुल थोडा गोंधळला. काय झाले? राहुलने विचारले. काही नाही, तू जाते ना? जा पटकन. अविनाश दरवाजाजवळ उभा राहिला आणि राहुलच्या डोक्यात पाल चुकचुकली. तो तसाच अर्ध्या रस्त्यात उभा राहिला. अविनाश, तू असं स्ट्रेच का वागतोय? एव्हरीथिंग ओके? राहुलने विचारलं. येस, एव्हरीथिंग इज फाईन. तसे कोणाची हिंमत नाही मला काय करण्याची. नाव घेतलास? अविनाश दरवाजा हाताने लावत बोलला. अविनाश, ती सुमन आजी.
राहुल बोलला आणि अविनाशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. त्यांचं काय? अविनाशने विचारलं. त्यांच्याशी एकदा नीट बोल ना. म्हणजे 15 वर्षापूर्वी त्यांची मामा आणि तुला दोघांना इथून हाकलून काढलं होतं, माहीत आहे. पण आता खूप वर्ष झाली रे या गोष्टीला, विसरून जा. सगळं राहुल बोलला. क्षणभर अविनाशचा चेहरा भावनिक झाला, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. राहुल प्लीज लिव्ह नाव. अविनाश कपाटाकडे नजर टाकत बोलला. ओके ओके मी जातो, पण मी तुला जाऊ देणार नाही. राहुल हसत बोलला. ओ हो रिअली? कोणाची हिंमत आहे मला अडवायची? आय सी. अविनाश दरवाजा आपटत बोलला. मी जातो. राहुल घाबरून बोलला आणि दरवाजामधून बाहेर पडला. तसं त्याच्या पाठीमागे लगेच दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. तो थोडा पुढे जाऊन थांबला आणि जाता जाता त्याने अविनाशच्या रूमच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली. आत्ता बघतो कसं आम्हाला न सांगता जातो ते. राहुल स्वतःशी हसत बोलला आणि निघून गेला. इकडे तो जाताच अविनाशने पळत जाऊन कपाट उघडलं तर जुई कपाटात मागे टिकून बसली होती. तिने पाय दुमडून घेतले होते आणि तिचे डोळे मिटलेले होते. ते बघून अविनाशच्या काळजात धस्स झालं. श्वास गुदमरला का? अविनाश ती दोन्ही हात पुढे केले. जुई, त्यांनी काळजीने हाक मारली आणि तिला पटकन उचलून घेतलं. जुईला अचानक उचलल्यामुळे ती एकदम दचकून गेली. तिची तिथे बसल्या बसल्या 5 मिनिटात झोप लागली. जुईचे डोळे उघडणार तेवढ्यात तिला मऊ मऊ गादी जाणवली. जुई गेट अप. तू तिच्या गालाला केसांना सावरत हाका मारत होता. तिने डोळे उघडले तर एकदम जवळ त्याचा चेहरा दिसला. ते पाहून तिचे हार्टबीट्स एकदम फास्ट झाली. काय झालं? तिने घाबरून विचारलं. तो अजूनही तिच्याकडे बघत होता. तिला उठलेले पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि तसंच त्याने तिला मिठीत घेतलं. जुई एकदम शॉक झाली, कारण ती बेडवर होती आणि त्याने वरून तसेच तिला मिठीत घेतलं होतं. जुई, आय वॉज स्कॅर्ड. तो बोलला, पण त्याचं बोलणं ऐकायला ती तिथे कुठे होती? ती तर कधीच आकाशात उडत होती. पोटात फुलपाखरांना घेऊन पूर्ण शरीर भिजून गेलं होतं आणि गाल एकदम गुलाबी झाले होते. ती काहीच बोलत नव्हती. पाहून त्याने तिला सोडलं आणि बाजूला झाला. आर यू ऑल राईट? तरी तिच्याकडे पाहून विचारलं आणि ती भानावर आली. ती पटकन उठत त्याच्यापासून दूर झाली होण्याचा प्रयत्न करू लागली, पण वरती बेड संपत होता, त्यामुळे तिला जास्त दूर जाता आलं नाही. ती तशीच उठून बसली आणि घाबरून त्याच्याकडे बघू लागली. आर यू ओके? त्यांनी पुन्हा विचारलं. हो सर, मी ठीक आहे. ती आवडत घेत नजर खाली करून बोलली. थँक गॉड, मला वाटलं तुला श्वास घेता आला नाही. अविनाश थोडं मागे सरकत बोलला. ओके सर, मी जाते. खूप रात्र झाली आहे. जुई त्याच्या बेडवरून उठत बोलली. तिचे हार्टबीट्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती, जे त्याच्याजवळ येण्याने वाढले होते. ओके, गुड नाईट, तो बोलला. तिने हसून उत्तर दिलं आणि दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा मागे ओढला तर तो जाम होता, म्हणून तिने आणखी जोर लावला, पण दरवाजा उघडला नाही. इकडे अविनाश तिला दरवाजा ओढताना बघत होता, पण दरवाजा उघडत नव्हता. ते बघून तो पण तिच्या जवळ आला आणि दरवाजा उघडू लागला. व्हॉट हॅपन्स विथ धिस नाव? अविनाश वैतागून बोलला आणि दरवाजा जोरात ओढू लागला, पण दरवाजा काही उघडला नाही. सर, बाहेरून कोणीतरी कडी लावली बहुतेक. जुई आता घाबरलेली होती. तिच्या मनात धाकधूक लागली. वेट, अविनाश बोलला आणि त्याने त्याचा फोन हातात घेऊन राहुलचा नंबर डायल केला, पण रिंग होती. फोन रिसीव केला जात नव्हता. त्याने मग त्याला व्हॉट्सअप मेसेज केला, पण मेसेज डिलिव्हर होऊन रिप्लाय मात्र येत नव्हता. अविनाशला कळलं की त्याने मुद्दाम दरवाजा लावला. ते राहुल, यू बास्टर्ड, आय शॅल सी यू. अविनाश रागात बोलला. काय झालं सर? जुई घाबरून चुळबुळ करत होती. तिने विचारलं. राहुल मुद्दाम कडी लावून गेला आहे आणि आत्ता कॉल पण रिसीव्ह करत नाही. भेट, मी रियाला फोन लावतो, अविनाश बोलला आणि जुई जास्तच घाबरली. नको नको, तिला नको, जुई लगेच बोलली. व्हाय? अविनाश, जर राहुल
राहुलने कडी लावली आहे तर त्याने सगळ्यांना सांगितलं असेल उघडू नका म्हणून. जुई काहीतरी बोलायचं म्हणून बोलली खरं तर तिला रियाचीच जास्त भीती वाटत होती. येस, यू आर राईट. उद्या त्याला उघडावंच लागेल. अविनाश बेडवर जाऊन बसत बोलला. जुई तिथेच उभी राहून बघत होती. तिला आत्ता सुचत नव्हतं काय करायचं ते. कम स्लीप हिअर. उद्याच तुझ्या रूममध्ये जा, अविनाश बोलला आणि जुईने चमकून त्याच्याकडे पाहिलं कारण तो बेडकडे इशारा करत होता जो छोटा होता. व्हॉट, तुला रात्री झोप येत नाही का? ती विचित्रपणे बघते हे पाहून त्याने विचारलं. इथे पण इथे मी कसं झोपणार? उद्या सगळ्यांना कळलं तर काय विचार करतील? जुई टेन्शनमध्ये बोलली. मुंबईमध्ये 2 ते 3 वेळा आपण सेम रूममध्ये झोपलो आहे. काही फरक पडला का? त्याने बेफिकीरपणे विचारलं. नाही, पण इथं. जुई इथं पण काही फरक पडणार नाही. डोंट वरी, तू बेडवर झोपत बोलला. आता जुईला जास्तच टेन्शन आले कारण त्या रूममध्ये एक छोटा सोफा आणि बेड सोडून काहीच नव्हतं. त्यात रूम पण छोटी होती. सर, काही आहे का खाली अंतरायला? तिने विचारलं. का खाली का? तू काय ॲनिमल आहेस का खाली झोपायला? त्याने विचारलं. त्यावर झोपता नाही येणार, तो बोलला. मी नाही झोपणार, तुम्ही झोपा, ती बोलली. यू आर स्टुपिड, तो मान हलवत बोलला आणि डोळे झाकून झोपला. कायम माझ्या बाबतीत का असं होतं रे देवा? जुई सुस्कारा सोडत सोफ्यावर रेलून बसली. सकाळी अविनाशच्या आवाजाने जुईला जाग आली. तो रात्री बसल्या बसल्याच झोपली होती. तिने डोळे झोपतच आजूबाजूला पाहिलं तर अविनाश सोफ्यावर बसून फोनवर बोलत होता. आय ॲम कमिंग. उद्या मला सगळे रिपोर्ट हवेत, अविनाश रागात फोनवर बोलत होता. जुई डोळे चोळत उठून बसली. हा सोफ्यावर का बसला आहे? सोफ्यावर तर मी बसले होते. जुई त्याला बघत विचार करत होती आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती बेडवर आहे. म्हणजे आपण झोपलो होतो आणि अविनाशने बेडवर झोपवलं का? ती विचार करत उठली. गुड मॉर्निंग सर, तिने त्याला ग्रीट केलं तेव्हा त्यांनी फोन कट केला होता. गुड मॉर्निंग. बाहेरून दरवाजा उघडला आहे. तू पटकन आवर, आपल्याला निघायला हवं, अविनाश बोलला. कुठे निघायला हवं? तिने गोंधळून विचारलं. त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं. मुंबई? आता दुसरीकडे कुठे जाणार? अविनाश. सर, तुम्ही जा, मी 2 दिवसांनी येणार आहे, जुई लगेच बोलली आणि अविनाशनी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. व्हॉट, 2 दिवसांनी येणार? त्याने विचारलं. ते मी रियासोबत राहते इथे जुई. उद्या तुला ऑफिस जॉईन करायचं आहे, ओके, तो बोलला. पण मी सुट्टी काढली आहे, जुई बोलली आणि आत्ता अविनाशच्या चेहऱ्यावर जास्तच वैताग दिसून आला. तुला सुट्टी कोणी दिली? त्याने रागात विचारलं. मी कालच ऑफिसमध्ये मेल केला होता, मला सुट्टी मिळाली आहे, जुई घाबरून बोलली. ओके फाईन, अविनाश बोलला आणि जास्त काही बोलायच्या आधी जुईने तिथून कल्टी मारली. हिला सुट्टी कोणी दिली तेही मला न विचारता? सिम हिम. ती जाताच अविनाश वैतागून सोफ्यावर बसला. जुई शॉवर घेऊन बाहेर आली तर रिया अगोदरच तिच्या बेडवर बसलेली. गुड मॉर्निंग जुई. रियाने पण हसून तिचे हात पकडले आणि तिला समोर घेतलं. इथे सकाळी सकाळी काय करते जुई? आज हे गाव आणि शेजारचा परिसर फिरायचा प्लॅन आहे रिया. मग? जुई, अगं मला माझ्या सासूने साडी नेसायला सांगितली आहे, ड्रेस नाही चालणार बोलली. आणि आत्ता गाव फिरायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी थांबावं लागेल. मला एकटीला साडी घालून पण कम्फर्टेबल वाटेल म्हणून मी तुझ्यासाठी पण साडी आणली आहे. आपण दोघीच साडी नेसून जाऊ, रिया आनंदात बोलली. ओके, तू जा, तयार हो, मी पण साडी नेसून आली, जुई हसत बोलली. जुई, तू साडी नेसून तयार हो आणि खाली जाऊन ब्रेकफास्ट कर. आज माझी हरतालिका आहे तर मी काही खाणार नाही. ओके रिया? ओके, जुई बोलली. रिया निघून जाताच जुई विचारात पडली. आपण चोरून हरतालिका कशी करायची? बघू, कोणाला सांगायचं नाही आपण. विचार करतच ती आवरू लागली. इकडे अविनाश खाली आला
तर राहुल तयार होऊन बसला होता. त्याला पाहताच राहुल मनातच घाबरला. हे हाय अविनाश. राहुल, तू गेला नाही? राहुल त्याला विचारलं. नाही, वी विल गो टुगेदर, अविनाश बोलला आणि राहुलने आनंदाने त्याला मिठी मारली. आय नो, तू माझ्यासाठी नक्कीच थांबशील, राहुल आनंदात बोलला. बाय द वे, आता आम्ही सगळे गाव बघायला चाललो आहे, तर तू येतोस का? राहुलने विचारलं. अविनाश नाही बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष समोर गेले. समोरून जुई आणि रिया येत होत्या. दोघींनी साडी घातली होती. रियाने गुलाबी जांभळी साडी घातली होती. जुईची होती काय जबरदस्त आकर्षक दिसत होती. क्षणभर तिला पाहून तो पुरता फ्लॅट झाला. गालात हसत त्याने तिला वरून खालीपर्यंत निहाळलं. येस, आय एम कमिंग, अविनाश जुईच्या कमरेकडे बघत बोलला. डार्क पर्पल कलरच्या साडीमध्ये तिची दुधी कंबर त्याला जबरदस्त आकर्षक वाटली. गुड, मी पक्याला सांगून ठेवतो, बाईक घेऊन येईल, राहुल आनंदात बोलला. बाईक का? आपली गाडी आहे, अविनाश त्याची नजर हटवत बोलला आणि राहुलने आता भीतीने आवंडा गेला. अरे, ते तुझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, माहीत नाही, मी मेकॅनिकला बोलवलं आहे. पक्या त्याची छोटी गाडी आणि बाईक घेऊन येईल, राहुल थोडा घाबरत पटकन बोलला आणि आत्ता अविनाशचा राग कसा बाहेर पडतोय त्याची वाट पाहू लागला. ओके, अविनाश एक नजर जुईकडे टाकत बोलला. तो अजूनही रियासोबत बोलण्यात बिझी होती आणि त्याचे ते शांत उत्तर ऐकून राहुलला आनंदाचा झटका बसला. ओ थँक गॉड, चल मग आपण जाऊया, राहुल खुशीत बोलला. दोघे पण बाहेर निघून आले. थोड्याच वेळात रिया आणि जयश्री पण वाड्यातून बाहेर पडले. जुई, तू ब्रेकफास्ट केला ना? रियाने हळूच विचारलं. हो केला, जुई खोटं बोलली. आजकाल तिला रियासोबत असं सारखं खोटं बोलायचं वाईट वाटत होतं, पण नाईलाज होता म्हणून बोलावं लागत होतं. रिया, जुई तुम्ही गाडीत बसा, मी आणि अविनाश बाईकवरून येतो. राहुल त्या तिघींना तिथून उभ्या असणाऱ्या एका छोट्या कारकडे इशारा करत बोलला. त्या तिघी पण आतमध्ये जाऊन बसल्या. पक्या व्यवस्थित चालव, राहुल त्या गाडीतल्या माणसाला बोलला. होय, नका फिकीर करू, या पक्या नावाचा माणूस बोलला आणि त्यांनी गाडी स्टार्ट केली. जुई खिडकीतून बाहेर अविनाशकडे पाहिले. आज तिला तो पहिल्यांदा काल सोडून कुठल्या तरी बाईकवर बसलेला दिसत होता. जबरदस्त भारी दिसत होता, पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती एवढी छान साडी फक्त त्याच्यासाठी नेसली होती, पण त्याने तिला पाहताना एकदा पण तिने नोटीस केलं नव्हतं. त्यामुळे तिचं मन घट्ट झालेलं. पक्या आसपासच्या परिसराची ओळख करून देत गाडी चालवत होता. रिया आणि जुईला निसर्गाने आणि डोंगरांनी नटलेला तो भाग जबरदस्त आवडला. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी हिरवळ, झाडांवर किलबिल करणारे पक्षी, दूर डोंगरावर दिसणारी काही मंदिरे, स्वच्छ ताजी हवा आणि त्या हवेतला गारवा मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. रिया, तुझे सासर जबरदस्त आहे. जस्ट लव दिस विलेज ॲक्च्युली. पुणे झाल्यानंतर प्रवासातला प्रत्येक भाग सुंदर आणि निसर्गाने नटलेला आहे आणि कोल्हापूर परिसर तर खूप छान आहे. तू खरंच लकी आहेस. सुट्टीमध्ये मस्त इथे येऊन राहायचं, इथला निसर्ग अनुभवायचा. केवढा भारी चान्स आहे तुला जुई. जुई बाहेरचा सुंदर देखावा बघत बोलली. यू आर राईट, मी पण हाच विचार करत होते, इथेच येऊन राहावं, रिया हसत बोलली. हो, पण जेवढा शहरात फ्रीडम आहे तेवढा इथं नाही. म्हणजे तुम्ही रात्र बाहेर राहतात ना, इथं तसं नाही चालत. 7च्या आत घरात असावं लागतं. जयश्री तोंड वाकडं करत होती. तुला कोणी सांगितलं की शहरात राहिली तर रात्र बाहेर फिरता येतं? अगं इथून तिथून आई वडील सेमच असतात. हात थोडेसे कमी निर्बंध असतील, पण काळजी अगदी सेम असते आणि काही नियम हे आपल्यासाठी चांगलेच असतात, तर ते पाळायलाच हवेत, रिया हसत बोलली. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका टेकडीवर येऊन थांबली. सगळे खाली उतरले. राहुल आणि अविनाश अगोदरच तिथे हजर होते. या तिघी पण जाऊन त्यांना जॉईन झाल्या. टेकडीवरून खालचं दृश्य मनमोहक दिसत होतं. शेजारीच काही लोकांचा आवाज येत होता. तिथं काय चाललं आहे?
राहुलने त्या दिशेला बघत विचारलं. तिथं आखाडा आहे, पैलवानांचा पक्या माहिती देत बोलला. म्हणजे पैलवान इथं तयार होतात का? राहुल: हो मग, कोल्हापूर त्यासाठी तर फेमस आहे. इथले आखाडे आणि तालीम जबरी असतात. पक्या: चला आपण जाऊन बघूया. राहुल अविनाशचा हात पकडून बोलला. अविनाश मी काही रिॲक्शन दिली नाही. त्याचं लक्ष राहून जुईकडे जात होतं. आज त्याला सुधरत नव्हतं, फक्त तिला पाहत राहावं असं वाटत होतं. लेडीज येऊ शकतात का? रियाने आणि विचारलं. चल की, आपलंच आहे समजत पक्या बोलला. तसं सगळे त्या दिशेला गेले. तिथं एका रिंगणात 2 तरुण मुलं आपापसात कुस्ती खेळत होती आणि बाकीचे त्यांना असं कर तसं कर बोलत होते. आज्या शिव्या शहरातले पाहुणे आले तरी जरा त्यांना आपली करामत दाखवा. तिथला मेन माणूस त्या 2 पहिलवान लोकांना बोलला. तसं त्या दोघांनी या सगळ्याकडे पाहिलं. त्यातल्या एकाची नजर जुईवर पडली आणि मग मात्र तो पूर्ण जोर लावून दुसऱ्याशी कुस्ती खेळू लागला. मधून तर जिकडे एक कटाक्ष टाकत होता, अगदी तिला वरून खाली निहाळत होता आणि त्या दुसऱ्या मुलाला खाली लोळवलं आणि हात वर करून सगळ्याकडे हसून पाहिलं. राहुल तू पण इथला ना? मग जा, थोडं तुझा पण जलवा दाखव. रिया राहुलला धक्का देत बोलली आणि राहुल हसायला लागला. वेडी आहेस काय? अगं हे पैलवान आहेत, साधेसुधे नाहीत. राहुल: होय बरोबर, शहरी लोक यांना काय टक्कर देणार. जयश्रीने पण लगेच उत्तर दिलं. हे असं काही नाही हां. अविनाश कॉलेजमध्ये बॉक्सिंग चॅम्पियन राहिला आहे. त्याच्यासमोर कोणालाही उभा केलं तर तो त्याला सपशेल पाडेल. राहुल बोलला आणि नेमकं तिथल्या मेन माणसाने ते ऐकलं. काय बोलता भाऊ, हे आमच्या पैलवानाला पाडणार? मग तर बघायलाच पाहिजे. चला उतारा आखाड्यात. तो माणूस राहुलना बोलला. तसं राहुल घाबरून अविनाशकडे पाहिलं. व्हॉट डू यू थिंक दॅट आय शॅल वेअर दिस हाफ सूट अँड नो डोंट थिंक दॅट, ओके. अविनाश रागात बोलला आणि तिथून जाणार तेवढ्यात त्याची नजर आखाड्यातल्या त्या पैलवानावर पडली. तो एकटाच अजूनही जुईकडे बघत होता. तेही तिच्या उघड्या कमरेला. अविनाशच्या मुठी आपोआप झाकल्या गेल्या. तू पुन्हा माघारी वळला, त्याला पाडायचं आहे का? अविनाशने त्या पैलवानाकडे इशारा करत विचारलं. हो, आमचा 1 नंबरचा गडी आहे. तुमच्या हाताचं काम नाही ते. पण तरीही जावा पुढे. तो माणूस मिशा ताठ करत बोलला. मला याचे नियम माहीत नाही, पण मी त्याला खाली नक्की पाडेन. अविनाश त्या पैलवानाला रागात बघत बोलला. बरं, जावा बघूया, तो माणूस बोलला. अविनाशने हातातलं घड्याळ काढलं आणि राहुलकडे फेकून दिलं. राहुलने ते वरच्या वर झेललं. त्याला अजूनही विश्वास वाटत नव्हता की अविनाश पुढे चालला आहे. इकडे जुई, रिया आणि जयश्री मात्र एकदम एक्साईट होऊन पुढे बघत होत्या. जुईला मनात धाकधूक वाटत होती, म्हणून ती अविनाश जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती. या पाहुणं. आज चेहऱ्यातली पाखरं बघून जीव एकदम हिरवागार झाला. तो पैलवान छातीवर हात घासत आणि अविनाशकडे हसून बघत बोलला आणि अविनाशच्या डोळ्यात आत्ता रक्त उतरलं. त्याने शर्टच्या बाही फोल्ड केल्या आणि त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. अहो शर्ट काढा, लाल माती आहे. खाली पडला की तुमचा शर्ट खराब होईल. तो पैलवान त्याला बोलला. त्याची गरज नाही पडणार, कारण तुला तो चान्स भेटणार नाही. अविनाश त्याच्यावर नजर रोखून बोलला. बरं बघूया कोणाला काय होतंय ते. पैलवान त्याच्या बाहू दाखवत बोलला आणि दोन्ही हात पुढे करून त्यांनी प्रयत्न केला. पण त्याच वेळी अविनाश खाली झुकला आणि त्याने उलट त्याच पैलवानाला कमरेला पकडून उचललं आणि जोरात खाली आपटलं. धपकन आवाज झाला आणि तो पैलवान मातीत जाऊन पडला. सगळं एवढं पटकन झालं की कोणाला काही कळलंच नाही. फक्त तो पैलवान खाली पडलेला तेवढा दिसला. तेच बघून सगळी चकित झालेली. राहुल आणि पक्या पण बसून बघत होते. जयश्री फक्त डोळे फाडून अविनाशकडे बघत होती. पण जुई, ती मात्र अजूनही घाबरलेली होती. कधी एकदा अविनाश तिथून बाहेर पडतोय असं तिला झालेलं.
चहा खाय की, तो पैलवान उठत बोलला आणि पुन्हा अविनाशकडे धावून आला. अविनाश यावेळी पण सावध होता. त्याने यावेळी त्याच्या पायात पाय घालून खाली पाडलं आणि त्याच्या पाठीवर स्वतः पडून जोरात दाब दिला. तसं त्या पैलवानाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. बास बास झालं, तो पैलवान फुललेल्या श्वासात बोलला. अविनाश थोडं खाली झुकला आणि त्याच्या कानाजवळ त्याने त्याचं तोंड नेलं, जिच्याकडे आत्ता तो डोळे मोठे करून बघत होता की ती फक्त माझी आणि फक्त माझी. पुन्हा तिच्याकडे पाहिलं तर हे डोळे आणि तोंड दोन्ही फोडून टाकेल, समजलं? अविनाश एकदम हळू पण तितक्याच करारी आवाजात बोलला. होय, कळलं, तो पैलवान घाबरून बोलला. तसं अविनाश त्याच्यावरून हात झाडत उठला आणि तिथून लगेच बाहेर पडला. बाकी सगळे लोक लगेच त्या पैलवानाकडे धावली, तर ही लोक अविनाश पाठोपाठ गेली. माय गॉड, अविनाश कसली भारी आहे, मी तर प्रेमात पडले त्याच्या. जयश्री दोन्ही हात कवेत घेऊन एकमेकांशी गुंफत बोलली, एकदम एक्साईट होत बोलली आणि रागात तिच्याकडे पाहिलं. चला पुढे पाऊस येईल असं वाटतं, रिया आकाशातल्या काळ्या ढगांना बघत बोलली. हे दीदी, यावेळी मी अविनाशसोबत बाईक करून येते, तुम्ही गाडीत जाऊन बसा, जयश्री रियाला बोलली. इकडे तिचं बोलणं ऐकून जुईचा जीव वर खाली होऊ लागला. ते दोघे बाईकवर कल्पनेने जुईचे डोळे पाणावले, पण तिला काही करता येत नव्हतं. त्यात ही त्या दोघांजवळ गेल्या. राहुल दादा, यावेळी मी बाईक करून येते, तू यांच्यासोबत गाडीत बस, जयश्री बोलली. ओके, राहुल बोलला आणि त्याच वेळी व्हॉट ओके, आय एम नॉट गोइंग टू ड्राईव्ह थर्ड क्लास बाईक एनिवेअर, अविनाश बोलला आणि गाडीत जुईच्या शेजारी जाऊन बसला. जुई साईड फेस करून बसली होती. तिने त्याला शेजारी बसलेले पाहिलं आणि तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तिचा चेहरा एकदम लाल झाला. लेट्स गो, अविनाश बोलला. तसं पक्याने गाडी स्टार्ट केली आणि इकडे जयश्री पडलेल्या चेहऱ्याने गाडीला जाताना बघत होती. चल बस, मी तुला सोडतो, राहुल जयश्रीला बोलला. तिने रागात एकदा गाडीकडे पाहिलं आणि मग बाईकवर बसली. हे अविनाश, सिरियसली तू त्या अर्धंड पैलवानाला खाली वळवलं? मला तर भीतीच वाटत होती, त्याची रिया बोलली. अविनाश काहीच बोलला नाही. तो खिडकीतून बाहेर बघत होता आणि त्याचवेळी त्याच्या शरीराच्या एका बाजूला तिचा होणारा मखमली स्पर्श अनुभवत होता. आज की जबरदस्त सुंदर दिसत होती, तरीही मन भरून पाहता येत नव्हतं, म्हणून मनातच वैतागला होता. त्याला तिला पाहायचं होतं, अगदी डोळे भरून तिचं रूप मनात साठवायचं होतं. पण आत्ता घरी गेलं की ती साडी चेंज करेल, मग पुन्हा तिला असं पाहता येणार नाही, या विचारानेच अविनाश अस्वस्थ झाला. हे तू पक्या राईट, अविनाशने पक्याला विचारलं. मला दुसरी बाईक भेटेल का, थोडी चांगली? इथं शोरूम आहे? अविनाश, इथं नाही, पण इथून 10 किलोमीटरवर कोल्हापूर आहे, तिथे मिळेल, पक्या बोलला. ओके, तिकडं गाडी घे, अविनाश बोलला. रिया आणि जुईने एकमेकींकडे पाहिलं, पण त्याला काही बोलायची हिंमत झाली नाही. मी राहुलला फोन करून सांगते, रिया राहुलचा नंबर डायल करत बोलली. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका चांगल्या शोरूमसमोर येऊन थांबली. अविनाशने लगेच तिथल्या सगळ्यात चांगलं लेटेस्ट मॉडेल फक्त 5 मिनिटात खरेदी केलं. रिया आणि जुई बाहेर उभे राहून वाट पाहत होत्या. त्याचवेळी अविनाश आणि पक्या बाईक घेऊन त्यांच्यासमोर येऊन थांबले. पक्या लगेच खाली उतरला. पक्या, तू रियाला घेऊन जा, मी बाईकवरून येतो, जुई मला कंपनी देईल, राईट जुई? अविनाशने जुईकडे एक कटाक्ष टाकला. नको जुई, आणि मी जातो पक्यासोबत, रिया लगेच बोलली. अहो वहिनी, चला मी सोडतो तुम्हाला, त्यांना जाऊ द्या, पक्या बोलला. रियाने जुईकडे पाहिलं. हो, मी येते त्यांच्यासोबत, त्यांना पण कंपनी हवी ना, जुई अडखळत बोलली. खरं तर थोड्या वेळापूर्वी त्याने डोळ्यांनी तिला इशारा केल्यासारखं वाटत होतं. ओके, सांभाळून ये, मी राहुलला फोन केला आहे, तो अर्ध्या रस्त्यात वाट बघत थांबला आहे, रिया बोलली आणि गाडीमध्ये जाऊन बसली. त्यांची गाडी जाताच जुईने मागे वळून पाहिलं.
अविनाश तिलाच बघत होता. क्षणभर त्या दोघांची नजरानजर झाली आणि तिची नजर आपोआप खाली गेली. बस, तो हेल्मेट घालत बोलला. जुई मनातून एकदम एक्साईट झाली. या अगोदर वरून व्यतिरिक्त इतर कोणासोबत ती बाईकवर फिरली नव्हती आणि आत्ता तो तिच्यासोबत बाईकवर बसणार होती. तिला एकदम नर्वस वाटू लागलं. तिने गाडीचा मागचा हँडल पकडला आणि दोन्ही पण एकाच साईडला सोडून त्याच्यापासून काही अंतर गाडीवर बसली. चलाकी बोलतच होती की अचानक त्याने फुल स्पीडमध्ये गाडी स्टार्ट केली आणि जुईचा जोराचा धक्का लागून त्याला जाऊन धडकली. तिने घाबरून पटकन त्याला दोन्ही हातांनी पकडलं. तो गालातच हसला, पण त्याने गाडी स्पीड कमी केलं नाही. तिच्या डोक्यापासून कमरेपर्यंत तिचा हवाचा स्पर्श त्याला विदाऊट सोडून होता. सोबत गार वारा जास्तच एक्साईट करत होता. आणि इकडे जुई मात्र डोळे गच्च करून त्याला पकडून बसली होती. यांच्यासोबत थांबून चूक केली की काय? हा तर पायलट असल्यासारखं विमान जमिनीवर चालवतोय. अरे बाबा, कोणीतरी सांगायला की बाईक आहे, विमान नाही आहे. जुई त्याचा शर्ट गच्च हातात पकडून मनातच देवाचा धावा करत होती. आणि त्याचवेळी तिला तिच्यावर पाणी पडल्यासारखं वाटलं आणि स्पीड पण हळूहळू कमी झालं. तिने मान वर करून डोळे उघडले आणि तेव्हा तिला कळलं की पाऊस पडत होता. आपण थांबूया का? अविनाश थोडं ओरडून विचारलं, कारण पाऊस आणि वाऱ्यामुळे आवाज जात नव्हता. हो, ती बोलली. ती अगोदरच गारठून गेलेली. त्यात पावसामुळे जास्तच थंडी वाजू लागली. अविनाशने काही अंतरावरच एका झाडाखाली बाईक थांबवली. जुई लगेच उतरून झाडाखाली जाऊन उभी राहिली. तिने दोन्ही हातांची घडी घालून आसपास पाहिलं. कोणी चिटपाखरू पण दिसत नव्हती. बहुतेक ओझाड रस्ता होता, पण वाहन पण का दिसत नव्हती ते तिला कळलं नाही. अविनाशने हेल्मेट काढलं आणि केसातून हात फिरवत तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. सर, इथं कोणीच कसं नाही? जुईने न राहून त्याला विचारलं. डोंट नो बेबी, हा दुसरा रोड आहे. सगळे इथून काही अंतरावर असणाऱ्या रोडवरून जातात, अविनाश बोलला. मग आपण का इकडे आलो? त्याने बोलून विचारलं. जस्ट अ फन, तो गालात हसत बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. फन कसलं? तिने गडबडून विचारलं. तुला बघायचं होतं साडीमध्ये. तू खूप सुंदर दिसतेस, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. आणि जुई लाजून चूर झाली. नकळत तिचे हार्टबीट्स वाढले. तुम्ही जोक नका करू की उगीच इकडे तिकडे बघत लाजून बोलली. आय एम नॉट किडिंग. फक्त तुला पाहण्यासाठी नवीन बाईक घेतली, तो हसत बोलला. आणि जुई पण खाली बघून गालात हसली. तिला काय आणि कशी रिॲक्शन द्यावी हेच कळत नव्हतं, पण त्याची शब्द आणि त्याची नजर तिच्या पोटात फुलपाखरासारखी उडवत होती. अच्छा, काय आवडतं तुम्हाला? तिने नजर चोरच विचारलं. आय लाईक यू. आय टोल्ड यू. तू तिच्या गोऱ्या नितळ चेहऱ्यावरील पाण्याच्या हलक्या थेंबांना बघत बोलला. त्याचे उत्तर आणि तिच्या अंगावर काटा आला. हा पण काय आवडतं? तिने पुन्हा अडखळत विचारलं. तिचे गुलाबी गाल अक्षरशः गुलाबाच्या पाकळीपेक्षा जास्त नाजूक वाटत होते. त्याला तिच्यावरून नजर काढावीशी वाटली नव्हती. तो तिचे एकदम समोर येऊन उभा राहिला आणि त्याने तिचे हनुवटीवर केली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला भाव तिच्या काळजाचा ठाव घेत होते. तो तिला ओल्या केसातून हात फिरवत तसाच गालावर येऊन थांबला. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या वीज झळझळत होती. ती श्वास रोखून त्यांचं बोलणं ऐकत होती. त्याने हलकेच त्याची बट गालावरून ओठांवर आणली आणि तिचे डोळे आपोआप मिटले गेले. आय लव्ह दिस स्ट्रॉबेरी लिप्स. त्याचा हळुवार आवाज एकदम जवळून आला आणि त्याची गरम श्वास तिला तिच्या गालावर जाणवली. तिचं सर्वांग थरथरलं. हातात साडीचा पदर घट्ट पकडला गेला आणि त्याचवेळी त्याने तिला मागून मिठीत घेतलं. तिने दचकून डोळे उघडले. आय लाईक युअर ब्युटी बन. तो तिच्या कॉलर वरून हलकेच हात फिरवत बोलला आणि जुईच्या पोटात गोळा आला. तिने तिचं शरीर आकसून घेतलं.
त्यांनी तसंच तिचा हात खाली घेतला आणि आत्ता मात्र तिला सहन नाही झालं. ती पटकन मागे वळली आणि त्याच्या मिठीत शिरली. बस ती त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवत बोलली. तो गालात हसला आणि त्यांनी पण तिला घट्ट मिठीत घेतलं. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.